सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात सलाम. निर्गम 14:15 वचन सांगतं की इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. मिसर देशाचा राजा फारो याच्या गुलामगिरीतून मोशे इस्रायली लोकांना बाहेर काढतो व ते तांबड्या समुद्राजवळ पोहोचतात तेव्हा फारो सर्व सैन्यासह त्यांचा पाठलाग करीत तेथे पोहोचतो. त्यांना पाहून इस्रायली लोक घाबरतात व मोशे विरुद्ध कुरकुर करू लागतात, त्याला दोष देतात. मोशे त्यांना देवावर विश्वास ठेवण्यास सांगतो. तो म्हणतो, परमेश्वर तुम्हासाठी आज लढेल. पण लोकांची कुरबुर थांबत नव्हती. कधी कधी आमच्याही जीवनात प्रियांनो असंच होतं. जेव्हा संकटे, अडचणी, आजार, समस्या निर्माण होतात, आमच्या पाठीशी लागतात, समोर अडचणींचा डोंगर म्हणजेच तांबडा समुद्र आम्हाला दिसतो, तेव्हा सर्व काही अशक्य वाटते. तेव्हा आम्ही देखील कोणाला तरी दोष देतो, कोणावर तरी त्याचा ठपका ठेवतो. पण या ठिकाणी पहा, परमेश्वर स्वतः मोशेला सांगत आहे की माझा धावा काय करत बसलास? उठ, इस्रायल लोकांना सांग की मागे पाहू नका, पुढे चला. तोच पवित्र परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे की तुमच्या पाठीमागे जरी फारो सैन्यासह लागला तरी त्याला घाबरू नका, कचरू नका. मागे नाही तर समोर परमेश्वराकडे पहा व पुढे चला, कारण विजय तुमचाच आहे. तो परमेश्वर तुम्हाला विजय करील. तुम्ही शांत राहा व फक्त पुढे चला, पुढे चला. मागे पाहाल तर लोटाच्या बायकोप्रमाणे मिठाचा खांब बनून राहाल. म्हणून थांबू नका, पुढे चला.